बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवल्याचा प्रकार समोर आलेला आहे। सदाशिव पेठेमधील ज्ञान प्रबोधिनी शाळेजवळचा हा प्रकार आहे। तर हिरवा रंग दिल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णींनी यावर भगवा रंग दिलेला आहे। शाळेच्या आतील बाजूला पीर बाबांचं मूळ स्थान असल्याची माहिती आहे। भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती आहे। तर मला व्हॉट्सअपवर माहिती समजली, ती मी व्हेरीफाय केली, सोबतच तिथे जाऊन ॲक्शन घेतली आणि हिरव्याचं भगवा करून टाकलं, अशी प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिलेली आहे। नेमका काय प्रकार होता आणि काय घडलं होतं, कुठून माहिती तुम्हाला समजली? मला व्हॉट्सअपवरनं माहिती समजली। मी व्हेरीफाय करत असते, त्या पद्धतीने मी त्या रस्त्याने गेले, मी व्हेरीफाय केलं, आजूबाजूच्या दुकानांमध्ये पण चौकशी केली। तर असं लक्षात आलं की ती भिंत एका संस्थेच्या इमारतीचा पार्ट आहे आणि तिथे पूर्वी कुठेही कधीही हिरवा रंग किंवा अशा प्रकारे त्याचं एखाद्या प्रार्थनास्थळामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला नव्हता। तर तो अचानकपणे हे काय झालं हे मी बघितलं, कारण मला अनेक ठिकाणाहून व्हॉट्सअपवर तसे मेसेजेस आले होते, अनेकांनी ते सिमिलर मेसेज पाठवले होते। आम्ही तिथे गेलो, दुकानदारांना विचारलं, तिथे बघितलं हिरवा रंग चक्कपैकी पिवळ्या भिंतीला दिला गेला होता, गडद हिरवा ऑइल पेंट दिला होता, उभा आडवा, फुलं तिथे फुलांचे हार, ज्याला चादर म्हणता येईल अशा प्रकारचे हार तिथे होते आणि उदबत्त्या लावल्या होत्या। आता नक्कीच आम्ही तिथे ॲक्शन घेतली आणि हिरव्याचं भगवं करून टाकलं। कॅमेरा पर्सन चरणसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।